मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. पिना अय बाबा, त्या दिवशीचा अर्धा डाव माझा मोडलेला. चल ना लका पूर्ण करून येऊ. ए बावळाटा, काकाने मला जनावराला पाणी पाजायला सांगितलंय आणि पाणी नाही पाजलं ना काका माहेर काचा उडन. अय बाबा, अरे माझी उडायची सोय कर रे आधी. सकाळपासून बाबरावला कडदुड्यात आवडतोय, मला दमच निघा नाही रे. चल ना. काय घाल्या तो पाईप माझ्या जवळ उड्या आणतो आणि त्या रत्नाबाई जवळ गेल्यावर लगेच गोणी आणून मोकळा होतो. अरे बाबा, लय दिवसाचा टॉक्स असला होता रे, म्हणून तसं झालं होतं. आज काय होऊन देतोय, आता तू फक्त चल रे. नाही 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 नाही, तो अजिबात भरोसा नाही राहिला. एक काम कर, पटक्यान जाईल हालून. ए आय घाल्या, सकाळपासून दोनदा तीनदा आई घातली, सगळे कातडं निघून गेले. आता ओढून ओढून काय त्याचं लबर करून टाकू का? सूर्या आता खराब असला बरं का माझ्या लाईनी मध्ये. चल रत्नाबाईच्या रानात जाऊन नांगर घालून येऊ. अयो बाबा, आज फेलच होत नसते आपला काम बर का. आता तो फेल नाही व्हायचं, रत्नाबाईला फेल करायचं. तुझे गाण्यात बघ बघतात. मला पकड की 4-5 खेकडं खाईन तुझ्या नादानं. घाल की तुझी आहे पाण्यात, मी नाही मोका धरायला. अरे बाबा, एकदा माझ्या मधल्या बोटाला धरलं होतं खेकड्यानं, तेव्हापासून मला लय भीती वाटते बाबा त्याची. बरं बरं थांब. ए किशन्या, आयला खेकडं खायचं कॅन्सल करावं लागतं काय की आज? कारण काय लागलं तू दुखायला? तिकडे तर बघ की किशन्या, खा मग आज कच्चीच कोंबडीन. काय जाऊ का मग मी? ए घाल बरं तुझी. आयला आज भावाची मजा आहे बा. गार पाण्यात गरम गरम. तरी म्हणायला लागलोय, कस काय खेकडं पकडायला आलाय तू? ए घालतो कोणा रीत ना, नाही तर दगडच घाली बघ. जातो की मग. ए खेकड्या, कशाला आली का एवढ्या अडचणीत? अरे सगळ्या गावात झाले गंगी पळून गेली म्हणून. होय, म्हणून आलीच काय मित्र व्हायला? अरे तसं नाही र, गंगी पळून गेली म्हणल्यावर चल की आपण जाऊ. ए बाई, एक तर डोकं सटकलंय. जास्त सटकायची कर बरं काशी घरी तुझी. मग त्या दिवशी वर थोबाड करून कशाला थांबला होता मला भेटायला तिथं? झाली बाई माई चुकी. जा घरी, जिथं आई बाप म्हणल्या तिथं लग्न कर आणि मला आता सोड बाई पिच्या. नासक्या, दाखवली का तुझी लायकी? इथून पुढे जर तुझं थोबाड बघितलं ना, मी बी एका बापाची औलाद नाही. अक्षय, आयला कडी आहे रे घराला. आईला कडी लावली म्हणल्यावर रत्नाबाई इथंच आसपास असेल रा कुठतरी. ए कोण हाय रे? इकडे या पाठी मागा. होय अक्षय, इकडून आवाज द्यायला लागला. हाय रे हाय, म्हणजे माझा मेळ होतो या. चल चल. हाय रे. वा वा, अवघड चालू आहे रे. बावा, आज लय मजा आहे बघ तुझी. शॅम्पूचा आणि साबणीचा वास येतोय.
ए काय खुसू लावली रे तिकडं इकडून बोल. अय बाबा चल ना भिजलेले टरबूज आणि मोसंबी बघून येऊ. बाबा आलो असतो रे मला बी लय बघू वाटायला लागले पण असं डायरेक्ट बघितलं का माझा चुटीतच कार्यक्रम तू जाण. काय घाल्या मला तर तुझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. तुला ना त्या गुप्तरोग डॉक्टर कडे न्यावं लागत आहे तेव्हा नीट होशील. ए आय घाल्या काल तुझ्या रत्नाबाई अंग चोळायचं राहिलं असलं तर आम्ही नंतर येऊ का? ए गिलास मारायचा असेल तर थांब. नाही नाही गिलास नाही मारायचा. त्या दिवशी माझ्या मित्राचा अर्धा डाव राहिला ना तो मारायचा आहे. बर बर आत ये एवढी पाठ घासून दे. अहो रत्नाबाई मला जमल का पाठ घासायला? का चढाय जमतो पाठ घासाय जमाना वय ये. हा ये पिस्ताळ्याला कुत्र गेलं बघ आतमध्ये चाटायला. रत्नाबाई एक बोलायचं होतं. बोल. मी तुझे काही काम असले तर करीत जाईन पण पैसे नको घेऊ आमच्याकडून आज. मतलब आवला आहे रे आई घाल एकटेच बघायला लागले. पण मी सांगितलेली समधी काम करावं लागते ना तुला तर मी नाही घ्यायचे बघ पैसे. अगं करतो की तू फक्त काम सांगून बघ ना आम्हाला. सांगेन नंतर तुझ्या मित्राला दे आधी पाठवून जा. बर बर लगेच देतो पाठवून. हा हे बघ भावा टरबूज चांगले दगडणी घासून आलोय. तू फक्त खायचं काम कर जाय लवकर. आयला पण भावा नाणीत कसा कार्यक्रम करू रे. ए यार जाऊया तू जाय ना फक्त ती सगळं करून घेती. ही थोडं झाकून घेता का हो ते म्हणजे माझा लई वेळ कार्यक्रम चलन. तुझ्या सामानाचा सगळा खेळ झालाय वाटतं. अयो मला लई लाज वाटते बर का थोडं सांभाळून घेता का हो. लई थंडी वाजायला लागली ये पटकन तुझ्या नादाने मी गरम होईल. अयो आता काय माझं कसं होईन आता. आता काय खरं नाही माझा भाऊ आता रत्नाबाई फाडतोय आणि पोत्याची नाणी पण फाडतोय. चला आपल्या मोनको त्रास आणला झाडाखाली बसू. ह्याच्या मायला ह्याच्या रुपीच्या घरापासून येऊन पोचला का? काय दिवसांनी घरात शिरून त्याच्या आयला कार्यक्रम करीन नाही. नाही 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 काकाराव ह्याचा कार्यक्रमच वाजावा लागतोय कुत्र्याचा. ह्या काय र पुरी कमी पडल्या काय पोराला लाईन मारायला. जुले तुला जी फायची ना ती देतो ग पण ह्या आई घालायची अशी वाट लावायची ना त्या रुपीचा ना कुठलाच केस ह्याला नजर नाही पडला पाहिजे. ए बाबा ती गंगीच्या भावाचा मित्र आहे. तू बघ काय बघायचंय ती. तू फक्त माझं एक काम कर की आई घाला एकटं कुठं दिसलं ना तू फक्त मला सांग त्याची कशी वाजवायची ती मी बघतो पुन्हा. अरे लय चिल्लर काम आहे ती असं करते आणि बिअरला पैसे दे मग. अगं बिअरच काय घेऊन बसलीस ग? अगं दुपारचा टाइम आहे आता घरी बी नसतंय कोण. चल जाऊन झटका हाणू त्याच्या मायला. तुझा
छकुलीची आई तुम्हीच ना? हो मी छकुलीची आई आहे. छकुलीच्या मर्डर बद्दल आम्हाला इन्क्वायरी करायची होती. आपण कोण? आम्ही श्रीमंतवाडीचे पोलीस आहेत. पोलीस? बरं थांबा मी ह्यांना बोलून आणते मग. हा लवकर या. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग माग पुढं पुढं मग कशी धडपड. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वही धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. खाली कुणी मध्येच झटतो, नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो. कुणी वर खाली कुणी मध्येच झटतो, नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो. तो हात वाव इथून जडी त्याची फटाक्याची लड. मग उसात भानगड, कधी उसात भानगड, होई उसात भानगड, मग उसात भानगड, होय उसात भानगड. साहेब बांधलेच पळवलो. जाधव तिच्या फक्त घरावर लक्ष ठेवा. ओके साहेब. तिला आम्ही बरोबर पळवितो. चला लागा कामाला. त्याशिवाय तपास नाही लागणार खुनाचा. हा बोला. तुझं रुपयाचा ठोका गेला एकटाच खदानीकड. 100% ते आई घालीन रुपीला बोलला असन. तू थांब जरा, त्याच्यावर चांगला चढून येतो. ए बाबा आधी माझ्या बिअरची सोय करून जा. अगं आई घाले कवर एकटी एकटी पिती. कधीतरी या फकड्याला घेऊन पेत जा की. उद्याच्या लिया आपल्या भागात असा गार गरम मेळ करतो आणि दूर बी काढतो त्याच्या मायला. तू नुसतं उद्याच्या लिय. तू फक्त उद्याला मेळच नको करू. तुझं घंटा एक बी काम करत नसते. फक्त त्या आई घालीची वाट लावून येऊ दे ग. तुला उद्याच्याला ना बिअरनीत आंघोळ घालतो. नासका बैल भाड्या गोड बोलून का पण करतय. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग माग पुढं पुढं मग कशी धडपड. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वही धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. नासकी आवलात काय बॉडी बनवायला लागलाय लोकांच्या ॲटमवर उडायला. अरे कुत्र्या तू चुकीच्या माणसाच्या नादी लागला रे. अरे अशा 5-5, 6-6 बाया अशा संकट खेळलेला माणूस आहे मी. आणि तू किस खेत की मुली रे कुत्री. थांब राय घाल्या तुला माझा हाबाडात दाखवतो. तुझ्या माईला तुझ्या
का रे धावून या शहरात पुरी कमी होत्या काय इथं लोकांच्या आटमवर उडाय आला काकाराव तोंड सांभाळून बोलायचं. ए उपट्या एका लातात तुझ्या खालच्या गोट्यावर आणीन. काकाराव माझ्या मामाला नीट ओळखत नाही वाटतं तू. अरे त्या बैल भाड्याचं सोड तुझ्या मामीला जाऊन विचार काकारावचा हाबाडा काय आहे ती आणि पुन्हा माझ्याकडे ये. ए काकाराव माझ्या मामीकडे जायचं नाही हा गोडीत सांगतोय तुला. ए भुरटी आवला दिच्या अरे तुझ्या मामीकडे कोण जाते रे आय घालायला ती मामीच माझ्या खाली आय घाला येते. तुझ्या आईचा दाना तुझ्या काय म्हणलं रे तू आई घाल्या. बोल बरं आता तू हा बोल की तू बेल टोकरायला लागला हा तुझ्या लयच गाडीचं हडक वाढले का रे कुत्रिया. तू थांब रे तुझी बरोबर गेम वाजवतो मी. गेम वाजवणारा अजून फायदा व्हायचा आहे कोणच्या झेट्याला सांगायचं सांगता जा भेट ना त्या बापाला मी बी कोणी बी यावा किती हायला काक्यात दिसतो काय उडायला. आजचा हिशोब तुला लय महागात पडेल बर का. अरे तू यासारखी असली रोज कोल्ही कोत्री वाट लावतोय मी आणि तू काय आला रे झेटे. ए काक्या अरे रुपीला नाही जर तुझ्या पुढेच घेऊन झोपलं ना नावाचा दिना नाही मी बी. तू फक्त आता रुपये संग दिस रे तुझी नाही नुनी तिच्या आईला कथा कथा दगडाने ठसली ना मी तर नाव नाही आपलं का करा तिच्या मायचं डुहापार तुझ्या. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग मग पुढं पुढं मग कशी धडपड झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग पुढं पुढं मग कशी वई धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. नक्की चकुलीची आई इकडेच राहत होती. हा मॅडम नक्की इथेच राहत होते चकुलीची आई. जाधव उद्या ना आपण सगळ्या गावात जाऊन चौकशी करू आणि तुम्ही अधूनमधून इथे चक्कर मारत जा. येस मॅडम. चला. अगं गंगीचं लय टेन्शन होतं म्हणून मी तुला त्या दिवशी तसं बोललो. माफ कर की का आता. मी बी नाही तुला ते दिवशी उलट बोलले मला बी माफ कर ना. बरं जाऊ दे झालं ते झालं उद्या जाऊ आपण कुठतरी फिरायला. उद्या न ग आजच चल ना पाणीपुरी खायला. त्या माळ येड तुझ्या चल बस मग गाडीवर. मला कर मना कुठे कर मना मला कर मना कुठे कर मना.
नाही ते काका लय दिवस झाले पैसे बघितले नव्हते म्हणून बघून ठेवणार होतो मी पैसे. पैसे काका चुकलं बा. आयो काका चुकलं. आयो पुढे जाऊ आता. आयो अहो काका मी कुठे जाऊ आता. बाहेर गेले जाणार. कुत्र्या सांभाळून का उपयोग रे नासकिया. काका चुकलं तुझी आई खा. चल निघ तू. अजिबात मला किडा सांभाळून ह्यांची आईचा भरणा खाल्ला ह्यांची. काय अक्षर आईने दिली भाऊ. आईचं ढोपार हे देव. आई घाले उद्याच्या उद्या घर सोडायचं माझा कुत्र्या तो. अजिबात घरात राहायचं ना माझ्या तो. अरे काका पण मी काय केलंय. काय केलंय तुला सांगतोय आता. हा ढोपार ह्यांच्या खाऊन पिऊन उलटायला लागलात काय घालून तुम्ही माझ्यावर. हो चोरांनी ह्या पडलेले आवला देत तुम्ही. तुमच्या आईचं ढोपार तुमच्या. काका मला कुत्रे फाडते ना बाहेर. काका आयो लय आणलं रे काकानी मला. काय नशिबाला आले काय माहिती माझ्या त्याच्या आईला. पण फेडायला लागला तुम्ही माझं चांगलं. लय चोऱ्या केल्या आतापर्यंत पण पहिल्यांदी चोरी सापडली रे. काका चप्पल तरी दिन मला. काका जातो ना मी. काका आता कुठं जाऊ मी. निम्म्या रात्री गोधड दिला असता तरी झोपला होतो रानात जाऊन मी. अयो अरे गप झोपक्या आहे घाल्या. काय कुत्र्या निवळाला रे अरे नासक्या. झोप नीट आहे खाल तुझी पालत पड आता. लय मारलं रे. अयो काका सकाळी गेला असतो ना पाट पाट. अयो अयो चोरी नाही करायची रे बाबा. आता लय मारलं. अयो निजेली काय लोकांची उसाची आई. आणि जरा काळजी घेऊन आई घाली जा. नाही तर आणता ह्यांचं दीर्घ पुढी बसावं लागन पाळणा हलवीत. नाही नाही काळजी घेऊनच असते. घाला मग कडाकड्याने आई. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ. मग माग पुढं पुढं मग कशी धडपड. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ. मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड. 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 खाली कुणी मध्येच झटतो. नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो. कुणी वर खाली कुणी मध्येच झटतो. नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो. तो हात वो ती फुलझडी त्याची फटाक्याची लड. मग उसात भानगड. कधी उसात भानगड. होई उसात भानगड. मग उसात भानगड.
वयोसात भानगड सूर्या काका घेईन करे मला घरात आता. राय गाल्या जिथं खाल्लं तिथंच हागलास, आता कसा घेईन तुला घरात? खरंच राव सूर्या, माझ्याकडून लय मोठी चूक झाली. हो का अक्षय, जी झालंय ती झालंय. काका काय तुला आता घरात घेत नसतोय बघ, ते डोक्यातून विचारच काढून टाक. आणि माझा एक कुठतरी चांगला कामधंदा बघला का, मग माझा काय फायदा इथं राहून? मी तालुक्याला जातो आणि तिकडेच चांगलं काम बघतो. नुसत्या गप्पाच मारू नको, खरंच कुठतरी लाग रे भावा कामाला. आणि तिथं बी झक मार, इमानदारीनं काम कर, नाहीतर असंच आयुष्य जायचं हाकलपट्टीत. नाही बाबा, आत्तापर्यंत त्यानं लय फालतूगिरी केली, पण आता जीवनात आहे ना काहीतरी सिरियस होऊन करावं लागल, त्याच्याशिवाय नाही जमणार. जा मग लवकर, आपल्या दोघाला इथं जर काकानं बघितलं ना, माझ्यावर बी चुडण लागा कचकचा. जा तुम्ही. सूर्या भावा, माझी तेवढी कपड्याची पिशवी आणून देतो का रे? बरं बरं देतो आणून. हां दे ना इकडे. ए बिड्या फुक्या, जगदाळ्याचा कोठा कुठे आहे? सरळ जावा, उजव्या हाताला तुम्हाला पुढे गेल्यावर दिसेल. जाधव चला. शंभर टक्के कोट्यातून कार्यक्रम करतात का. चल बरं जाऊन आपण बघू तर. चल 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 चल. आभाळ हसतय, पाखरू नाचतय, आखरीत हे घडलया रूपाचा तुझ्या गोडवान्यारा अंगामधी अवतरलया. तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया. तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया. हसन तुझं जीवाला साजनी भुरड पाडून गेलया. लाजन तुझं जीवाला माझ्या आनंद देऊन गेलया. रात सरली दिस उजडला नव्या प्रेमाच्या नव्या साथीला. तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया. तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं
राजा तू फक्त ये रे, तुला त्याचं घर बीर सगळं दाखवतो. आणि ती रानात बी एकटाच असतंय. अरे कधी बी यायचं आणि गुपसून जायचं. अरे काय रंडुल्या बाईवने रडायला लागला रे. घाल तुझ्या आई, बघतो माझं मी. ठेव यायचा किडा आणला. का दिनेशराव, रुपीच्या नादात लईच पागल झालं वाटतं. घरला यायचं कळ ना, जेवायचं कळ ना. अरे मामा कालपासून लयच टेन्शन आलंय बघ मला. काय दिनेशराव, वाघासारख्या माणसानं पोरीचं टेन्शन घेतल्यावर कसं व्हायचं? अरे मामा तर रुपीचं टेन्शन नाही रे बाबा. ए बाबा, रुपीचं नाही तर अजून कुणाचं टेन्शन घ्यायला लागला? जाऊ दे मामा, काय तुला सांगत बसावर. जा तू घरी, मी बसतो इथंच. ए दिन्या, नीट सांगतो का नाही काय झालंय ते? अरे मामा ती का काय झालं, माझ्या रुपीच्या मध्ये उगाच ना खूप साय लागले. ए कशाला त्या उपट्याकडे लक्ष देतो रे? तुझं तर आपल्या रुपीवर चढायचं बघ की. अरे मी कशाला जातो त्या उपट्याकडे? अरे तीच मला कुठं बी अडवून धमकी द्यायला लागले. योग दिन्या, भुकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नसतंय. अरे मामा ती भुकत कमी चावताय जास्त बाबा. माझा बोचा बिचा फाडायचं एके दिवशी. दिन्या, त्या आई घाल्याने तुला हात बीत लावला का? खरं खरं सांग मला. हात तर नाही बघ लावला, पण आई घालून डोक्यात दगडच घातला असतं बघ माझ्या. ए भाडकव, तू मला आत्ता सांगतो का? त्या आई घाल्याच्या पायच तोडतो. चल मामा, तू असल्यावर तर त्याला जिवंतच पुरतो बघ. चल चल. आईला तिच्या हे हरामखोर, ये की आता. तुझ्या अंडाला लई चरबी आली का? हात लावून दाखव त्याला. ये रे, बोल आता. बोलू नको आई घाल्या. हाड हाड ह्याच्या आईला रुपी फक्त माझ्या. हाड आई घालायला पुगू नको, फक्त हाड. शिवाय देऊ नको. हाड हे आई घाल्या, आंघोळ घालतो का काय? इथं काय लागला रुपी रुपी करायला? रुपी चालली गावाला. काय खरंच म्हणतो काय? अरे मी आत्ताच बघितली तिला बस स्टँड वर पिशवी भरून चालली होती. आईला चल 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 लवकर. गाडी आणलीस का तू? गाडी आणली पण पेट्रोल नाही बाबा त्याच्यात. काय त्याच्या आईला, चल मी टाकतो. टायमा टाकेल लवकर. चल लवकर चल. चल ते थोर जाईल, ते थोर जाईल. अगं बाया 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 बाया, उतरलं काय प्रेमाचं भूत? दिली काय सचिनी गांडीवर लाभ तुझ्या? अरे त्या नासक्याचं नाव सुद्धा काढू नको. गेल्यापासून नुसतं वडापावावर ठेवलंय त्यानं मला. अगं पळून गेल्यावर तुला काय बिर्याणी फिर्याणी खाऊ घालीन काय? होय गे कुत्रे. अरे ती झाप काम सुद्धा करीत नव्हतं, नुसतंच बोकांडी बसत होतं. आता आमच्या बोखंडी आली का बसा इथं? जिकडून तू आलती ना तिकडच आई घालायची. तुला गरज होती तेव्हा लय गोड गोड बोलत होता. आता मला गरज पडली तर लय लागलं काय आई ठेपलायला? अगं आई घाले, तुला नुसतं त्याला नादी लावा सांगितलं होतं. बोकांडी घेऊन पळून नव्हतं जाय सांगितलं तुला. ए ती मागचं जाऊ दे, आता काय करायचं ती सांग. मला काय विचारते ग? घाल की तुझी आई घरी. अरे घरी गेल्यावर दाद्या मला जीव मारून टाकीन र. अगं बाया 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 बाया, दाद्या मारतोय म्हणून आमच्या बोकांडी थांबती काय नाचायला? हा हो काक्या, तुला मदत करणं होत असेल तर सांग, नाहीतर चालले मी. ए गंगे, हे बघ, हिथं तर तुला राहायचं असलं का तर माझ्या पद्धतीने तुला राहावं लागन गडे. आता तू जसं नाच म्हणील तसं मला नाचावंच लागल की. तुझी माय घाल तिकडे आमराय जाऊन बस. दिवस माळ्यावर जाताना घरी आपण जा. ऐ आई घाल्या, जनावराला टाक आधी. ऐ झाप्या, तुला गोडीत सांगतोय बघ, ती पोरगी आपल्याकडे थोडे दिवस राहणार आहे. तुझ्याकडे बघितलं ना ढेटाळच बाहेर काढीन कुत्रिया. हा, आमचं ढेटाळच काढा आणि त्यांच्या ढेटाळा जाऊन घुसा. घाल तुझी तिकडे हौदाकडे आहे, तिथल्या बकेटे भरून ह्या जनावरला दाखव पाणी. हो पाचतो ना. तुम्ही पुरीला पाणी पाजा आणि आम्हाला सांगा जनावरला पाजायला. पुढं मग कशी धडपड झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड.
मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. गोट्या हा तू 5 तास थांब रे इथं, तू लगेच चालू जाऊ. मी बिव करा लय दिवस झालं जवळून पोरीच बघितली नाही. अंड्याच्या बाहेर या आधी आणि मग सांग पोरगी जवळून बघायची. बजे ते धर तुझं पार्सल. आता मला लय गडबड आहे, पुन्हा भेटू आपण. आता थांब ना. अरे कृष्णाचा आयटम तर लयच रंगेला की 1 7 2 2. बघू आता नंतर, गडबडीत करून काय फायदा नसतंय. पाहिलं आम्ही काय गोड मारले मग, आम्हालाही पाहिजे. बरं जा आता लवकर तू, नाहीतर कोणतरी बघायचं. मी पण जाते आता. एका गाजराचे 2-2 वाटे करी, तिसरा वाटा आपल्यालाच घ्यावा लागतो. ए गंगे उठ की. ए काय रे, बाहेर जाऊन जरा झटका हाण. चल ए झोपरी, मला झोप लागली. हा का झटका हाणल्यावर चांगली झोप लागते. चल मला दम निघा नाही. उठ उठ लवकर, उठ उठ लवकर उठ. चल झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग मग पुढं पुढं मग कशी धडपड. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. काय ग, कुठे पडतेस? कुठे पडतेस? बोल. छकुलीचा मर्डर कोणी केला? सांगते मॅडम, मी कोणी मारलं ते तेव्हा सांगते. बोल. छकुलीच्या बापानीच मारलं हो माझ्या लेकराला. छकुलीच्या बापानी मारलं माझ्या लेकराला. कुठे छकुलीचा बाप? कुठे छकुलीचा बाप? कुठे? मॅडम मी त्याला मारून टाकलं, नाश केला. चांगला नव्हता मॅडम हो, त्या भाड्याला मी मारून टाकला औषध घालून. माझ्या लेकराला दगडाने टिचून मारलं हो मॅडम, काय सांगू. जादा धरा ना. मॅडम माझी काय चुकी नाही हो मॅडम. मॅडम माझी चुकी काहीच नाही हो मॅडम. मॅडम मला कुठे घेऊन चालत तुम्ही सांगा ना मॅडम. मॅडम सांगा ना कुठे घेऊन चालत मला. मॅडम काय चुकी नाही हो. कर कुत्र्या, तुला केस कमी करायला सांगितली होती ना. मिशा काय बाथरूम आला रे? अरे कवळं दिसतंय रे म्हणून काढले तर. अरे उपट्या, मिशा म्हणजे मर्दाची शान आहे बेट्या. हिच्या आईचा खेकडा हिज्या. त्याला सांगितलं होतं घराच्या बाहेर निघू नको. कशाला आई घाली आली काय माहित रानात. ऐ आई घाली या, तुझ्याकडे काय बघायला लागला रे? तपली आई घाल कोट्यावर.
वैरण टाक तेवढी जनावरला. आयला काका माझी बी उसाची कांडी बघण्याला का कुठतरी बुडवायची. अगं बाया 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 उडा आता आमच्यावर काय. ए पोरगी पाहिजे मला. अरे आई घाल्या तुझी खायची सोय केली राहायची सोय केली निदानला का उडायची तरी तपली तू सोय कर की कुत्र्या. आयला पुरी पुढे तुला मित्राची किंमत नाही का रे. तुझ्या आईला तुझ्या जातो का नाही आई घाल्या नाही तर डोक्यातच पातेले घालेन बघ तुझ्या. निघ. तुला तेवढंच येतंय दुसरं काय येतंय. ए कुत्रे काय झालं त्याकडे बघायला. तुला सांगितलं होतं ना दिवसा घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. घरी बसले असते तर काय ढोंगणाला वाळव्या लागल्या असत्या काय तुझ्या. अरे मला घरी एकटीला करमतच नव्हतं र. अगं कुत्रे तुला झटका झुटका हाणून घ्यायची सवय लागली ग म्हणून तर तुला घरी करमत नव्हतं. चल तुला उसाचं दर्शन करून आणतो. चल. अरे काका तसं काय नाही. नाही नाही तसंच आहे आता. चल मला चल ए चल तसंच आहे आता. अरे बाबा तुम्ही चल. अरे काका घरीच बरे रे इथं नको रे. तुला ग काय गाल्या कसा झटका हाणतात ती बघाय थांबला काय इथं कुत्र्या. हा अरे काका थोडे पैसे लागायचे होते रे. देतो का पैसे. त्या कोट्यात पॅन्ट अडकिवली कामाची त्यातले थोडेच पैसे नाही बघ. घाल तुझ्या तिकडे निघ. चल. बोला. काय नाही आपलं ते म्हणलं झटका मारावा म्हणून आलो होतो. असं म्हणतोय वय. ज्या रस्त्याने आला ना त्या रस्त्याने पाय घालायची. काय अहो पैसे घेऊन आलोय मी. वाटलं तर थोडे जास्त देतो की. ए माजलेल्या बोकडा तुला एकदा सांगितलं ना सगळं सोडलंय मी. गप कडकडनी निघायचं. चल निघ. बर बर माफ करा जातो मी. एवढ्या मोठ्या अपेक्षा घेऊन आलतो सगळं पाणी फिरलं. ए थांब. ए तुझ्यासोबत ते दुसरं जाऊन असतंय ते कुठे गेलं. ते अक्षय होय. अहो काम करायला गेलाय तालुक्याला. ते लागला कामाला. तू कवर बायाचा वाज घेत हिंडतो र. अरे तो बी लागाव की कुठं तरी धक्क्याला. नाही नाही मी बी काहीतरी करणार. येतो का माझ्यावर कामाला. मी बी चालले गाव सोडून. यायला काय नाही बरं का पण अधून मधून कार्यक्रम करून देतात का. रोजच करत जाऊ की. करतो का माझ्यावर लग्न. तुमच्या संग लग्न कराय घाल्या.
धंद्यावाल्या बाईसोबत झोपाय जमत हा लगीन करायचं जमत नाही वय अहो तसं नाही हो बघ येतो का कसं नाही तुला महालातल्या राजापेक्षा भारी सांभाळलं ना नावाची रत्ना नाही अयो असं बोलू नका माझ्या काळजात चांदण्यात चमकायला लागले बघा ए चांदण्यात ठेव बाजूला माझ्या संग चल नाही तुला अख्खा चमकून काढला तर बघ अयो मला दमच निघालाय हो काय करा अर्धा तासात थांबा परदेशीनं माझ्या कपड्याची पिशवी घेऊन येतो बरं का अयो आता काय कवर कुत्र्यासारखं दारात बसणार आहे पडकी पालता तुझ्या आईला तुला दम निघाला का ग अगं सूर्याची वाट बघत बसलोय मी आपण झोपी गेल्यावर रातभर वाजीत बसन ती कडी ए तू नको काळजी करू दरवाजा वाजला ना की मी उठन तू पसर इथे येऊन तुझ्या आईला लयच मॅडम हिटवर येत काय हा लांबून बोल म्हणलं तुला आता एका दगडाच्या ठोक्यात तुझा मेंदू बाहेर काढीन बघ मी आता आई घाले तू काय लहान बिनी कर अरे मी एवढी शिकले म्हणल्यावर मला जावंच लागणार ना परीक्षा कोण मा बाप द्यायचंय का तुला जर खरं माझ्यावर प्रेम असेल ना तर तू जायची नाही बघ मला सोडून तुझ्या काके थांब की हल तुझी तिकडे जाई काक्या अरे ऐकून तर घे बा काक्या काय गाले तू किती बी बोंबल ग येत नसतोय आता मी हल तुझ्या तिकडच तुला असले काय सोनं चांदी लागले का ग तुझ्यासारख्या 56 पुरी मी बी फिरवतोय रोज हल उठ नासक्या उठ 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 नासक्या उठ ए तुझी काय कवटी बिवटी फेलत झाली का ग झोपू दे मला झोपून देऊ तुला हा रात्र दिवस माझ्या बोकांडी बसतो आणि दुसऱ्या पोरीची स्वप्न बघतोय उठेतून नासक्या नासक्या उठेत ना झोप हल तुझी आई एकटी झोप दलिंद्री औलाद
मला करमना कुठं करमना मला करमना कुठं करमना मला करमना कुठं करमना ऋषा तू आता कडकड निघ बर पोरं गोलवीला आज बरोबर रिंगणात घेतो मी. ऐ दिने थांबू दे की रे, तिचा लांबून तरी वास घ्यायला भेटेल. तुझ्या अंगाचा वास येते त्याचं बघ आधी, आणि रोज आंघोळ करीत जा. जा उठ 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 लवकर उठ. काय मॅडम, लयच आमच्या दोस्ताला अंधारात ठेवायला. कसल्या अंधारात रे? कसल्या अंधारात? त्या दिवशी उसाच्या कडाला कुणाला भेटली होती ती मी माझ्या डोळ्यानं बघितलंय की. सांग काय किसण्याला? हा ए त्या किसण्याला सांग नाही तुझ्या बापाला सांग. चल निघित ना. अरे नासके, खरं प्रेम करणाऱ्या पोरासोबत तर नीट राहत जा की. ए डुकरा, माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे, आणि तू ना मध्ये चोंबड पण नाही केला तर बरं होईल. त्याच्या आईला उबट चडीवली करतोय काय की? अयो खरं प्रेम होय. आणि त्या दिवशी उसाच्या कडाला कुणा संग आई घालीत होती? ए फळव्या, तुझ्या मित्राला लोड होणे म्हणून ठेवावं लागतं एखादा खर्च पाण्याला, समजलं? आयला तू तर लयच बाराची निघालीस ग. आम्हाला हाय का नाही काय? तुला होय हाय की. एखाद्या मोबाईलचं नियोजन करतो का? अगं तू म्हणशील ती मोबाईल घेऊन देतो ग, पण त्यात सिम एकच टाकायचं बरं का, ते बी माझंच. अरे माझं एका सिमवर भागत नाही रे. अगं तुझं 4 सिमवर बी भागायचं नाही हे आलंय माझ्या लक्षात. बरं जाऊ दे, आता मोबाईल घ्यायचा म्हणल्यावर थोडंफार आम्हाला ऍडव्हान्स मध्ये काहीतरी दिलं तर बरं होईल. व्हायला पहिल्या झटक्यात येसून घातली हो. थोडंफार कशाला, येतो का उसच सगळंच देते. अयो चल की मग, हातावरला सगळ्या रेषा जाऊस तर आपला काही मेळ लागत नाही काय की. हे उसातली भानगड, उसातली भानगड, हे उसातली भानगड, उसातली भानगड, हे उसातली. ए सुरजा, भाकरीचं टोपलं भाजीचं घेऊन येतं जेवण करून. आधी कार्यक्रम घ्यायचा का उरकून, नंतर निवांत केलं असतं जेवण. अरे आधी गिळून घे की, अख्खा रात्र पडली या की. अगं जेवण केल्यावर लय पोटात डवळत आहे ग, सगळं नारण्यापर्यंत येते. म्हणून म्हणलं होतं जेवणाच्या आधीच उरकेलं असतं की. अरे आजच्या दिवस घे जेवण करून, मला भूक लागली, उद्या बघू मग. अगे आज करून तर बघ, नाही तुला एखादी भाकर आगाव गेली तर. लईच दिवसाचा तुमल्याला आहेस कर. हा जा उठ, लाव दरवाजा. आता उठ की. ते राहू दे, मी हातरते. उश्या अरे
अरे एवढ्या लवकर काय झोपायचंय वे? तुला एक उशीर सांगितली बदगे कशाला ठेव तिकडं. अग कसला निबंध कोबाय खाली माझ्या वाट्या बिट्या सारखा त्यान गुडघ्या खाली घ्यायला आणलेत. खिलाडी लयच मुरलेला दिसतोय. चल झोप. आवर की आता. घरादम काढकी वरी करणं. अयो सुरजा लयच गरम लागायला लागला सर. अगं भटीत लाकूड गाडायला लागल्यावर गरमच होत असतंय. उरक बाबा इथं पोटात कावळे वरडायला लागल्यात माझ्या. घरादम काढकी जरा. जवळचा उतावळाच असतो नाही तर. गडबडच करी. ए कुत्रे, तुला किद्दा सांगितलं घराच्या बाहेर पडत जाऊ नको म्हणून. अगं तुझ्या भावाला जर समजलं का देहा दुपारात माझ्या गंजीला आग लावीन. पुन्हा काय त्या राखात दोघांनी कुस्त्या खेळत बघायच्या का वगैरे झापी. अरे सकाळपासून लय पोटात दुखायलंय आणि मळमळ पण होईलय. अयो मळमळ व्हायला लागलं म्हणते. अगं पण इतक्या लवकर कस काय? सच्याला का पाकिट फिकीट लावून कार्यक्रम करीत होता का नव्हता का तसाच झटका हाणायचा? ए नासक्या पुन्हा हान पुढचं रान. आधी मला दवाखान्यात घेऊन चल. अगं अशी बिन तशी बी आमची आई घालावंच लागेल दवाखान्यात आता. पण त्याच्या आधी आम्हाला कळू द्या की सचिन रावचं आहे का आमचं आहे ते. काकी एका चापटीत थोबाड फोडीन. रात्री शिळ्या तुकडे खाल्ले तर म्हणून पोटात दुखतात दालिंद्रिया. अगं शिळ्या भाकरी निघल्या तर बरं होय नाही बाबा. दुसरंच काय निघलं तर नाही का आम्हालाच भांडा गोढा लागायचा. तुला दवाखान्यात यायचंय का नाही सांग, नाहीतर नीट मी घरी जाते. गालाय तुमच्या खालच्या पांदीला. येतो जनावरला पाणी फिनी दाखवून. ए बाबा लवकर ये बर का. मायला भाकरीचा तुकडा निघतोय का त्या सचिन रावचा निघतोय का त्याच्या मायला आपलाच निघतोय काय कळायच गतीन तर नाही गडी. मला टेन्शन आलंय बरं मला तर. पुढं पुढं मग कशी धडपड झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड. खाली कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो. कुणी वर खाली कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो. तो हात वो ती फुलझडी त्याची फटाक्याची लड. मग उसात भानगड करी उसात भानगड होई उसात भानगड मग उसात भानगड होय उसात भानगड. ऋषा अरे तर किसण्याची बहीण आहे की गंगी स्वच्छावर पळून गेली होती. अरे पण आई घाले काक्यावर काय करायला लागली? अर्दिन्या पूर्वी कधीच खाली झोपत नाही र. महिन्यातून तिला 5-6 जण तर लागतातच. बस लवकर बाबा. ऋषा तू फक्त बघ रे आई घालायला कसा घोडा लावतो. उभाट्या तर लावणारच आहे पण बसून बी लावणार आहे आता. दिन्या आडवा लावायचा असेल तर मला बी सांग बर का. मला पण जमतंय थोडं थोडं. बाबा तू अक्काच लाग रे पण आता गाडी वळव. ठीक आहे लगेच लगेच चल.
झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग मग पुढं पुढं मग कशी धडपड झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग पुढं पुढं मग कशी वई धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड मग उसातली भानगड 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 खाली कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो आणि लवकर सांग छकुलीच्या बापाला कुठे मारला आणि काय केलं तर मूर्तीला मी खरंच मारलं मॅडम खरं खरं सांग तू एकटीच होती की अजून कोण होता तुझ्या बरोबर एकटीच होती मॅडम जाधव आजच्या हिला हलवा धाराशिवला येस मॅडम आईला ही जी होय गे आई खाली माझ्यामुळे तुला दिवस गेलं होय अगं कुत्रे 10-15 जणा खाली निजून आलीच की आई घातली आणि मला म्हणती तुमच्यामुळे दिवस गेले होय गाई आईला तुझ्या अगं कोणाचा बी नाद कर पर या काक्या फकड्याचा नाद करू नको अगं बऱ्या बऱ्याची आई अशी उसाच्या फडात उपाट्या जाळली म्या आणि तू किस खेत की मुली ग कुत्री हो धडा धडा झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग पुढं पुढं मग कशी वई धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड मग उसातली भानगड 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 खाली कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो कुणी वर खाली कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो तो हात ती फुलझडी त्याची फटाक्याची लड काकू ओळखलं नाही वय अहो मी दिन्या किसण्याचा मित्र म्हण अरे बियाण्या कॅनलला कपडे धुवायला जायचे तर माझ्या पुढे भोंगळा उड्या मारायचे तू पाण्यात कसं इसराल मी आणि हे किसण्या कुठे गेला रानात बी आला नाही घरी आलो बघायला तर घराला कुलूप मग त्या शेजारच्या बाईने सांगितलं तुम्ही वड्याला गेला म्हणून सरपण काढायला ते झापई तले गावभर बोंबलत फिरत होतं म्हणून दिलं त्याला पाठवून पुण्याला भावाकडं
आणि भैरा गांड म्हणे माझी पोर पळून लावायला लय गोड वाटत होतं तुला. ओ काकू, ती गंगी पळून गेली म्हणून वाचली तरी, नाहीतर त्या किसण्यानं कुऱ्हाडीनं तुकडं करून टाकलं असतं तिचं. तिला तोडून टाकील नाही तर फुकून टाकील. तुला काय गरज होती रे मध्ये तोंड मारायची नासक्या तोंडाच्या. हो का काकू, जे झालं ते झालं, जाऊ द्या बरं. आता आली ना गंगी गावात. काय गंगी गावात आली? काय हिम्मत आहे तिची आता गावात पासलं पडायची? उभी चिरील तिला उभी. अहो काकू, गावात यायचं तर सोडाच, त्या काक्यासोबत किती दिवस झालं राहती ती. तुझ्या काय गोट्या बिट्या सरकल्या का? त्या नासक्या साच्या बरोबर पळून गेली आणि त्या काक्या बरोबर काय झक मारायला राहील का? अहो काकू, माझ्या डोळ्याने बघितलंय, मी कशाला खोटं बोलू. त्या मेंगीचा तर दाणा हाणला तिच्या आणि त्या काक्याचं तर बघ उभाच पाय घालून येते का नाही. सर तिकडं. हो काकू, त्या आई गेल्याला सांगू नका मी म्हणलंय म्हणून. जर का तिथं गंगी नसली तर बघ तुझ्यातच कसा पाय घालते. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. झालं दीवाना, तुझा दीवाना झालं दीवाना. बसलीस तू काळजा, मला करमना कुठे करमना, मला करमना कुठे करमना, मला करमना कुठे करमना, मला करमना कुठे करमना. अगं बाया बाया, बिरका बाई, कधी नाही ते आमच्या रानात कस काय बिरकी हाणली कडे. अय झाप्या तोंडाच्या, गोडीत सांगा माझी गंगी कुठे? बिरका बाई, आज जरा तमुकुला जे असत तुला लावलाय काय? तिने आई घातली सच्या बरोबर आणि हे तर आमच्या बोकांनी नाता आलात काय तुम्ही? ए बिना नांगीच्या खेकड्या, गोडीत सांग बरं का माझी गंगी कुठे? नाहीतर तुझ्या खालून वरून तंबाखूची बुकणी भरील बघ. अय बिरके, तुझ्या पाया पडतो बाबा, तुला काय बुकनी भरायची ना ती सच्याच्यात बर, पर माझ्यावर काय चढू नको गड्या. काकाराव, ही भिरकाबाई अजून चढली नाही आणि चढायला लागली ना तर तुला जागा कमी पडेल पळायला. आई घाल्या, माझ्या नादाला लागलं वय. नाही तुला सगळं गुंडाळायला लावलं तर मी बी एका बापाची आवलात नाही. अग भिरके, त्या पट्ट्याने चांगली चांगली फिरवल्यात ग, आणि तू किस खेत की मुली ग कुत्रे. मॅडम, काकावाले.
नमस्कार मॅडम. बोला काकाराव, एवढा उशिरा काय काम करणे? अहो मॅडम काय सांगू तुम्हाला, लईच मोठी भानगड झाली बघा. ओ वेळ घालू नका, काय झालं ते बोला लवकर. अहो मॅडम कसं सांगू तुम्हाला, अहो सकाळ दरनं 10-15 वेळेस गेलो हागायला, अहो नुसती गारगाळी लागली म्हणा साहेब. देवा शपथराव खोटं बोलत नाही म्हणून मॅडम मी. तुम्ही काय डोक्या विक्यावर पडले? पोलीस स्टेशन आहे, दवाखाना नाही. अहो मॅडम पुढच्या माणसाचं ऐकून तरी घेत जा, लगेच कसा कसा चालाय चालू करतात राव तुम्ही. ह्याला काय अर्थ आहे? काय झालं ते बोला लवकर. अहो मॅडम कुणीतरी माझ्या ओसात बाई मारून टाकली हो. अहो नुसतं अंगाचं माझ्या पाणी पाणी झाले. ओ काकाराव, एखादा डुक्कर बिक्कर मेला असेल, सकाळी जाऊन नीट बघा. मला डुकरातला आणि बाई मधला फरक काय नाव अहो अशी लांब लचक झोपलेली बाई तिथं. साहेब तुमच्या पाया पडतो राव, चला तेवढं. तुम्ही निघा, आम्ही येतो सकाळी. अहो मॅडम सकाळी का व्हायना पर या, नाही तर आमच्याच गाडीत खुटी ठोकता. साहेब जातो मग. जाधव जाऊन बघा जरा नीट काय प्रकरण आहे ते. येस मॅडम. का रे फळव्या, मोबाईल घेऊन देतो म्हणून गोड बोलून उसात नेलंस आणि इथून पसरलाच काय? अगं गेलोच होतो मी लोनवर, पण ती होईनाच झाले. पप्पा संध्याकाळी टाकतो म्हणलेत पैसे, मग जाऊ की घ्यायला आपण. मला फोन कर संध्याकाळी, मी येते. ए थांब ऋषा, तू जरा जरा, माझं महत्वाचं काम आहे. अरे कधीतरी थांबू केला का? ए निघाय उठ. बर बोल लवकर. अगं तुझ्या मोबाईल साठी एवढं भारी कव्हर बनवायला लागलोय ना, तुझं बघूनच डोळे फिरलं पाहिजेत. डोळे फिरतील? त्याच्यावर काय तुझा भोंगळा फोटो बिटो लावलाय काय? तुझ्या डोक्यात सारखं सेक्सीच विचार येतात का ग? अगं जरा चांगला विचार केले जा की. तुझ्या थोबाड्याकडे बघून माझ्या डोक्यात चांगला विचार येतच नाही तर एवढे तर तू चॉकलेट बॉय आहेस. होय चॉकलेट बॉय येते का मग चॉकलेट चाटायला? तू आधी मोबाईलचं नियोजन कर आणि नंतर नी चॉकलेट चाटायला. अगं आज तुला काय बी करून मोबाईल घेतला म्हणूनच समज, पण त्याच्या आधी एक काम करू, शेजार पाजारची ऊस तोड्या आल्यात का बघून. चल मोबाईल घेतला म्हणून समज काय. काकाराव, कुठे पसरलेली बाई? इकडे तर नुसती राख आहे. अहो म्हणून तर आमची आई घातली होती ना रात्री गडबडीत आलता सांगायला. आता सकाळपासून राख होईन नाही तर काय होईन ह्याची. ओ काकाराव, तुमच्या फळात बाई कशी काय बारू टाकली? अहो साहेब ह्या वर्षी 10-15 लाखाचा ऊस झाला राव, आणि जळणाराची संख्या काय कमी का काय हो? अहो रातोरात त्याच्या आयला मी एक ठोकली ना आमच्या गांडीत. जाधव व्यवस्थित पंचनामा करून घ्या. आणि काकाराव, तुमची आम्हाला या केसमध्ये खूप गरज लागणार आहे. अहो मॅडम सकाळ दुपार जमलं तर संध्याकाळी मी बोलवा, तुम्हाला मी नाहीच मानणार नाही. जाधव चला. ए दान्या, 10 तास लागते का रे तुला इथे यायला? उन्हात काळी पडायला लागली मी. उसात जायचं मला लगेच येतं रे. हा ये लवकर. नासका भाड्या. कुणाला काठवटी गोडा लावाय थांबलीच? ए बाबा, घोडं लावायचं बंद केलंय. लग्न जमलंय माझं आता. अगं बाया 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 बाया, कोणता शेणा आहे गेला तुझ्या संग लग्न करायला लागलाय ग? ए तुझ्यासारखीच नसतात सगळी फुकट हेपलणारी. तुला लाज वाटते का कुत्रे फुकट हेपललं म्हणायला? अगं हे तर कमरेच्या आयला लागला ना माझ्या भांडा घोडा. समजा मनकाना मनका दिला झाला तुझ्या आयला तुझ्या. अगं ती तर जाऊ दे,
तुझ्या मंड्यावरला का बिअरच्या बाटल्या वाचलेल्या ती गेलं का कुठं नदीला होय काय छापे ए बाबा उघडोक खाऊ नको. तुझं डोकं खाऊन मला काय घंटा भेटणार आहे का? चल लवकर उसात. ए बाबा उद्या बघू. आता नवरा लागला माझा होणारा. कुठला मासा लागला का तुझ्या हाताला? 100% आपल्या तालुक्यातलं तर कुत्रं नसनच बघती. जातो का तू? आता आमच्या घोडीवर दुसरा घोडा उडायला लागलाय म्हणल्यावर आम्हाला जावंच लागन की. निघ मग. निघतो की का दम निघा ना का? पण मला तू एक सांग, तुझा होणारा नवरा नेमका करतो तरी काय? त्याचं स्वतःचं बिअर बर आहे. छामा आईला आता काय नुसता चकनात घेऊन बसायचं काम आहे काय? आईला अवघडे आता. जा की रे तू. काव ग लागला बुडाला हात घालायला. का गे कुत्रे बघायला भेटला गेलं की लागली काय कावळ्याला इसराय होय ग? ए बाबा जा बरं तू. तुझ्या पाया पडते. उद्या येते भेटायला जा. उद्यापासून मला दम निघत असतोय का? तुझी गप आहे घालायची संध्याकाळी घरी यायचं माझ्या. एकटाच असतोय मी. ए निघ येते घरी. तू जर संध्याकाळी नाही ना आली ती झवण्याचा बार आणि तू संकटच फुकून टाकतो बघ तुझ्या माईचं ठोपा. फुकट हेपल्याचा नुसता उतडा जळत आहे. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ. मग माग पुढं पुढं मग कशी धडपड. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ. मग पुढं पुढं मग कशी वही धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड. मग उसातली भानगड. मग उसातली भानगड. मग उसातली भानगड. मग उसातली भानगड.